मित्रांनो, पावसाला सुरुवात झाली की आपल्या शेतामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव होताना आपल्याला दिसून येत असतो। खास करून मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण शेणखताचा वापर केलेला असतो किंवा शेणखत त्या ठिकाणी टाकलेलं असतं, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव इतर जागेच्या तुलनेत शेणखताच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असतो। त्यामध्ये मित्रांनो, ज्वारी असेल, कापूस असेल, सोयाबीन, त्याचबरोबर ऊस, मका, लाल कांदा असेल, अशा ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर लवकरात लवकर जर आपण कंट्रोल नाही केला तर त्याच्यामध्ये 60 ते 70% हुमणी अळीचा प्रकोप वाढून त्याच्यामध्ये पूर्णपणे आपलं पीक हे खराब होत असतं। अशा परिस्थितीमध्ये हुमणी अळीला नियंत्रण करण्याकरिता काय उपाययोजना करावी याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपल्या शेतामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्यासाठी आपण स्टॉप नावाचं जे इन्सेक्टिसाइड आहे याचा वापर करू शकतो। मित्रांनो, स्टॉप नावाचं जे इन्सेक्टिसाइड आहे याचा वापर जर चांगल्या पद्धतीने योग्यरित्या जर आपल्या शेतामध्ये जर केला तर 100% हुमणी अळीवर आपण नियंत्रण मिळवू शकतो। मित्रांनो, स्टॉप या कीटकनाशकाचा जर आपण एकंदर विचार केला तर याच्यामध्ये अल्फामेथ्रिन 10% EC फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असलेलं हे एक कीटकनाशक आहे। यामध्ये मित्रांनो, तुम्ही स्टॉप ऐवजी अल्फामेथ्रिन 10% EC फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असलेले कुठल्याही एका कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकतात। यामध्ये स्टॉपचाच वापर करावा असं काही नाही, त्यामध्ये तुम्ही अल्फामेथ्रिन घटक असलेलं कुठलंही कीटकनाशक तुम्ही वापर करू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, याचा वापर करत असताना प्रति एकरासाठी 200 लिटर पाण्यातून 450 ते 500 ml अल्फामेथ्रिन म्हणजेच स्टॉप या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे। व्यवस्थितपणे 200 लिटरचं द्रावण तयार करून तुम्ही पाट पाण्याद्वारे देऊ शकतात किंवा ड्रेचिंगच्या माध्यमातून देखील याचा वापर करू शकतात। मित्रांनो, ड्रेचिंगच्या माध्यमातून जरी याचा वापर केला तरी देखील आपल्याला रिझल्ट लगेचच बघायला मिळणार आहे। पाट पाण्याने हे औषध सोडल्यानंतर लगेचच आपल्याला 5 ते 10 मिनिटांमध्ये लगेचच रिझल्ट भेटणार आहे। त्याच्यामध्ये जे हुमणी अळी आपल्या पिकाला लागलेली असते ती पूर्णपणे मरून वरती तरंगलेली आपल्याला दिसत असते। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आपल्या पिकामध्ये अल्फामेथ्रिन म्हणजे स्टॉपचा देखील वापर करू शकतात। याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, नंबर 2चं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो डांटोत्सू। मित्रांनो, सुमितोमो कंपनीचं जे डांटोत्सू हा कीटकनाशक आहे याचा देखील चांगल्या प्रकारे हुमणी अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही वापर करू शकतात। याचा देखील चांगल्या प्रकारे रिपोर्ट हा येत असतो। यामध्ये मित्रांनो, डांटोत्सूचा वापर करत असताना प्रति 100 ग्रॅम डांटोत्सू या कीटकनाशकाचा वापर करून तुम्ही 150 ते 200 लिटर पाण्यात एकत्र व्यवस्थितपणे घोळ तयार करा आणि त्याची देखील तुम्ही ड्रेचिंग करून चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळवू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, डांटोत्सू हे कीटकनाशक 100 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यातून तयार करून प्रति एकरासाठी तुम्ही पाट पाण्याने देखील सोडू शकतात। याने देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला हुमणी अळीवर बघायला मिळणार आहे। मित्रांनो, ही जी 2 कीटकनाशक सांगितली या 2 कीटकनाशकांपैकी कुठल्याही एकाच कीटकनाशकाचा तुम्ही एका वेळेला वापर करा। हुमणी अळी नियंत्रण करण्याकरिता डांटोत्सू त्याचबरोबर स्टॉप म्हणजेच अल्फामेथ्रिन 10% EC फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असलेले जे कंटेनचा जो कीटकनाशक आहे या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकतात। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।